मंडळी, कशा तुम्ही सर्वजण? मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे. तर फ्रेंड्स, आता मी आलेली आहे वरच्या हॉलमध्ये. ॲक्च्युली मला आहे ना यांच्यावर विश्वास नव्हता की बा यांनी वरचा हॉल क्लीन केला असणार म्हणून मग आता वर आली मी. तर यांनी वरचा हॉल क्लीन केलेला आहे. ॲक्च्युली सोफा वगैरे हा इकडच्या साईडला होता, या साईडला होता. तर यांनी आता तिकडच्या साईडला ठेवला. ते बॉक्स वगैरे का नाही ठेवलं तुम्ही बरोबर? मग तिकडचे त्यांना तुम्ही ठेवून द्यायचं होते ते. पाऊस सुरू आहे ना. अच्छा, पावसामुळे. अच्छा, म्हणून तिकडे लावलेलं. आणि सर्व कलरिंगचे बॉक्स, डब्बे वगैरे, त्यानंतर ब्रश वगैरे तिथंच ठेवले. हे स्टोरूमच ठेवून द्यायचे होते नंतर. ते ठेवणार मी, शोरूम वाजी होती ना. हां, मग इकडे ठेवून द्यायचे. बरं, ठीक आहे ना, जमलं. फक्त पुसायचा राहिला आहे ना? बस पूजा मारायला राहिला. हां, पूजा मारायला मारला की पूर्ण क्लीन. बरं, ठीक आहे. आणि वर कोणी पाहुणे येत नाही आहे, त्यांनी खुर्च्या बघ कशा लावल्या. चेअर कशा लावले तुम्ही? वर तर पाहुणे येऊन राहिले तुम्हाला पाहायला. हे सर्व उचलावं लागते महालक्ष्मीच्या टाइमला, कारण इथं पंगत वगैरे बसतात. आणि हे सर्व आमच्या रूम मध्ये किंवा दादाच्या रूम मध्ये. अर्ध सामान आमच्या रूम मध्ये येणार आहे, अर्ध सामान दादाच्या रूम मध्ये जाणार आहे. ठीक आहे. हा ना, तुम्ही अशी मस्त बिछाई नाही केला तर जसं आपल्या इथे पाहुणे येऊन राहिले. बघून घ्या तुम्ही. नाही, यांना पाहायला पाहुणे येऊन राहिले. चांगलं वाटते ना, छान दिसते. स्वच्छ, बरोबर, स्वच्छ दिसते, छान दिसते. चला, आता फक्त पोछाच मारायचा राहिला. तर हा आता 2-3 दिवसांनी मारून देणार, कारण की एवढं नको तर मला पुन्हा खराब होणार होतं. चला, आता मी जाते माझ्या रूम मध्ये. तर फ्रेंड्स, आपल्याला एक गोष्ट खूप त्रास देते, ते म्हणजे आपलं हेअरफॉल. आणि याच्यावर खूप जण सोल्युशन देतात की बा तुम्ही हे यूज करा, ते यूज करा. पण कसं आहे, हेअरफॉल कंट्रोल करणं हे एक मात्र सोल्युशन नाही आहे. हेअर ग्रोथ पण झाली पाहिजे. आणि या सर्वांमध्ये तुम्ही रोजमेरी एसेन्शियल बद्दल ऐकलंच असेल. तर त्यामुळे मी ना हे मामाअर्थचं रोजमेरी एसेन्शियल ऑइल यूज करत आहे. आणि यामध्ये रोजमेरीच्या गुडनेस सोबत आणखीन खूप सारे बेनिफिट्स आहेत. जसं की आपलं हेअर ग्रोथ प्रमोट करते, आपल्या केसांना पोषण देते आणि आपल्या केसांची जी गळती आहे ना हे थांबवते. आणि हे रोजमेरी एसेन्शियल ऑइल आहे ना, हे कन्सन्ट्रेटेड ऑइल आहे. याला तुम्ही डायरेक्ट यूज नाही करू शकत. आणि याला तुम्ही मिक्स करू शकता ट्री ऑइल मध्ये, कोकोनट ऑइल मध्ये किंवा मग अनियन ऑइल मध्ये. आणि हे रोजमेरी एसेन्शियल ऑइल आहे ना, हे 100% नॅचरल आहे आणि खूप इफेक्टिव्ह पण आहे. आणि हे रोजमेरी एसेन्शियल ऑइल आहे ना, हे बेस्ट मेडिसिन आहे आपल्या हेअर ग्रोथ साठी. आणि याला यूज करणं पण खूप सोपी आहे. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की बा तुम्ही अनियन ऑइल किंवा मग कोकोनट ऑइल किंवा मग टी ऑइल मध्ये याचे आहे ना तुम्हाला 3 ते 4 ड्रॉप टाकायचे आहेत. आणि ते एकत्र केलेलं तेल आहे ना, हे आपल्या केसांवर अप्लाय करायचं आहे. आणि लवकरच तुम्हाला याचा छानपैकी रिझल्ट पण पाहायला मिळेल, कारण की हे ऑइल आहे ना हे खूप इफेक्टिव्ह आहे. आणि यासोबत तुम्ही हे मामाअर्थचं रोजमेरी अँटी हेअरफॉल शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर ऑइल पण यूज करू शकता. आणि याची आहे ना हे पूर्ण रेंजेस आहेत. जर हे पूर्ण रेंज जर तुम्ही यूज केलं ना, तर याच्यापेक्षा छान रिझल्ट तुम्हाला आणखीन पाहायला मिळेल. आणि जर हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचे असतील तर हे सर्व प्रोडक्ट अवेलेबल आहेत Amazon, नायका, फ्लिपकार्ट, पर्पल, त्याच्यानंतर मामाअर्थच्या ऍप आणि त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण हे अवेलेबल आहेत. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे हे की तुमच्या जवळच्या हे स्टोअरवर पण अवेलेबल आहेत. आणि हे मामाचे सर्व प्रोडक्ट आहेत ना, हे नॅचरल इंग्रेडियंट्स पासून बनलेले असतात आणि याच्यामध्ये कुठलेच घातक केमिकल नसतात. आणि मामाअर्थ हे एक इंडियन ब्रँड आहे आणि प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे. आणि जेव्हा पण तुम्ही मामाअर्थचं कोणतं पण प्रोडक्ट त्यांच्या ऍपवरून किंवा त्यांच्या वेबसाईटवरून परचेस कराल तर माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका. आणि माझा कुपन कोड आहे दीपाली 2023. आणि जर तुम्ही माझा हा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळेल. आणि जेव्हा पण तुम्ही मामाअर्थचं कोणतं पण प्रोडक्ट त्यांच्या ऍपवरून किंवा त्यांच्या वेबसाईटवरून परचेस कराल तर ते आहेत ना, तुमची जी ऑर्डर आहे ना, हे त्यांनी लावलेल्या एका झाडाशी लिंक करतील. तर त्या झाडाचा फोटो आणि त्याची लोकेशन आहे ना तुम्हाला सेंड करतील. किती चांगली गोष्ट आहे ना, किंवा तुमच्या नावाने एक झाड लावलं जात आहे. तर या उपक्रमाचा एक भाग म्हणून मामाअर्थ हे 2025 पर्यंत 1 मिलियन ट्री लावणार आहेत. आणि मामाअर्थचा एक स्वतःचा ऍप पण आहे आणि त्या ऍपवर तुम्हाला तिथे येणारे सेल आणि ऑफर बद्दल तुम्हाला लवकर माहिती मिळेल. आणि जर तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट घ्यायचे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देणार. त्या लिंकवरून तुम्ही हे सर्व प्रोडक्ट घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स एक वेळ नक्की चेक करा. आणि आईने इथे
जे आपले बर्फाचे ट्रे राहतात ना फ्रीज मधले, त्याच्यामध्ये हे अशा फुलवाता बनवल्या. ते गोल कशामध्ये? हे आहे तुपाच्या फुलवाता. तुपाच्या मला वाटलं तुम्ही विकत नाही बनवल्या मी. ही म्हणत होती विकतच आणल्या काय? नाही, त्या दिवशी मी पूजेला म्हटलं विकतच आणलं. विकत नाही आणलं. हे आपल्या इथं ट्रे आहेत ना. बाबर माझी आई किती हुशार आहे. आम्ही मराठी मागच्या वर्षी ते छोटे पोर आलतो, पण आम्हाला भेटले छोटेवाले याच्यातच दिसले मग मला. ट्रे ना ते. आपण किती पाहिले, अमरावतीला पाहिजे. याच्यात गोल बनवले. मग हे तर तुम्हाला दाखवतो तुम्ही का नाही. हे होते, हे 2 ट्रे होते. हे खूप मोठे होते. हे या फ्रीजचे आहेत ना, हे लहान होते. हे या फ्रीजचे. हे या फ्रीजचे होय मोठे. हे खूपच मोठी होत होती. मग त्या दिवशी आता सामान काढलं तर दिसले 12 बनते, याच्यात 12 बनते. 2 वेळा बनवले. 24, 48 झाले ह्या. आणि याच्यात बनवले 8. मी मग समजा विकतच आणले. नाही घरीच बनवले मी. मोठ्या मोठ्या फुलवाता होत्या, काढले आणि त्याच्यात मस्त तूप गिफ्ट टाकून फ्रीजर मध्ये ठेवून दिल्या. म्हणून त्याचे मस्त निघाले. काय 15-20 मिनिटात तर निघाल्या ह्या. ह्या किती मस्त दिसते. धरली आपली, ठेवून दिली याच्यात. आता आपल्याला महालक्ष्मीले, गणपतीले तूप टाका, फुलवा तूप टाका. त्याच्यापेक्षा बनवलं कशा मग? ट्रे मध्ये फक्त तूप टाकलं आणि हे फुलवाता टाकलं. फुलवात पहिले टाकल्या भिजून, नंतर त्याच्यात तूप टाकलं. ते तुपात भिजून टाकले ना. तूप टाकून फ्रीजर मध्ये ठेवून दिले. पहा किती म्हणजे 15 मिनिटात बनल्या नाही. 15 मिनिटात. माझी सासूबाई कलाकार. बनवून खूप दिल्या मस्त. आता देवीसाठी, आपल्याला गणपतीले मस्त बनल्या. पण त्या मस्त बनल्या. थोड्या कलरफुल पण बनवू शकले असते. कलर टाकला असता. कोणी कोणी काय करते, त्याच्यात मेणबत्त्या टाकते. त्या कलरफुलच्या मेणबत्त्या असतात ना, कलर वाले. तर त्या तुपात त्या मेणबत्त्या नाही जमत. ते नाही जमते. थोडं वेगळंच दिसते. मेणबत्ती आपलं चांगलं तूप हे गावरानी तूप. तुपाच्या चांगल्या बनतात. त्या शुद्ध राहतात. त्याच्यात थोडसा डालडाही टाकतात म्हणा, घट्ट यासाठी. पूर्ण तुपाच्या पतल्या होत्या त्या. हे अशा पक्क्या बनवण्यासाठी थोडसा डालडा टाकतात त्याच्यात. तुम्ही टाकला तर डालडा? थोडासा टाकला. थोडासा डालडा टाकला म्हणजे 1 वाटी तूप घेतलं तर अर्धी वाटी कमी, एवढा डालडा घेतला. तेवढ्या फुलवाता झाल्या. तेवढ्या बनल्या. याच्यापेक्षा लहानही बनवू शकते, मोठेही बनवू शकते. जसे जसे आईस ट्रे असले आपण अमरावती पार भेटलेच नाही. बरीच दिसल्या नाही हे ट्रे. काढलं तर याच्यात मस्त बनते गड्या. त्याच्यावर बनवून पण ढोकळाच बनवले. पण नाश्त्यामध्ये ढोकळा बनवला. मस्त मस्त ढोकळा, रव्याचा ढोकळा. पूर्ण डब्बाच घेऊन बसली तिथं. डब्बा नाही, वेगळे वेगळे बिस्किटच आहे. वेगळे वेगळे बिस्किट. पार्लेजीचा आहे, मनायको आहे, गुड डे. जो आवडला तो खायचा. हो काय? आईने स्पेशल डब्बा करून जो आवडला तो खायचा. बर, आरामचे काय? आरामशीर खायचं. हो काय? आरामचे खाता येते. बरोबर बरं सांगितलं तू. आम्ही जोरजोराने खाऊन घेत असतो. स्पीड मध्ये जातो. खूप दिवसांनी आई पूजा करत आहे. खूप दिवसांनी पाहिलं ना आईला पूजा करताना.
आहे.